रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपण मेल्यानंतर कोठे जातो या विषयावर आजचा हा भाग करत आहोत. माणसाला एक कुतूहल असतं की आपण मरतो मग जातो नेमकं कुठे. तर आपण म्हणजे नेमकं काय याचा पहिला विचार आपण केला पाहिजे. आपण म्हणजे मी, असं जर छातीवर हात ठोकून सांगितलं की मी म्हणजे देह का, ही तर छाती आहे. मी म्हणजे कुठे हात ठेवला तर त्या अवयवाचं नाव येईल. तेव्हा मी म्हणजे नेमकं कोण, देह का. जर देह आपण म्हटलो तर देह इथेच जळतो, त्या चितेवर जळतो. हा पंचमहाभूतांचा देह आहे. शास्त्रकार असं म्हणतात, हा धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जना स्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. धनानि भूमौ, मी आणि माझं या दोन गोष्टीमध्ये मनुष्य अडकलेला असतो. मी म्हणजे देह आणि माझं म्हणजे देहसंबंधी जो पसारा आहे. म्हणजे देहातसुद्धा मी आणि माझं आहे. मी माझा हात, इथे तर माझा हात आला, माझे पाय, माझे डोळे, माझे कान, मी आणि माझं याच्यातसुद्धा आहे भेद. याला स्वगत भेद म्हणतात. आणि दुसरं मम म्हणजे माझं, माझा मुलगा, माझी पत्नी, माझं धन, माझी गाडी, हे माझं. मी आणि मम हे दोन अध्यास आहेत. अहम इति प्रथमोध्यासः आणि मम इति द्वितीयः अध्यासः. अध्यास म्हणजे भ्रम. हे दोन भ्रम माणसाला दुःख देतात आणि म्हणून शास्त्राने सांगितलं आहे, ज्ञान झाल्यानंतर हे दोन्ही भ्रम नाहीसे होतात आणि मग मनुष्याला सुख लाभतं. तेव्हा मी म्हणजे आपण म्हणजे नेमकं कोण, देहासंबंधी का देह. तर देह जर आपण पहिलं घेतला तर देह इथेच जळतो. देहश्चितायाम, देह त्या चितेवर जळतो. आणि आपले जे मम आहेत ना, नातेवाईक, अमुक, धन दौलत वगैरे, धना आणि भूमौ, हे भूमीवरच राहतं. पशवश्च गोष्टे, हत्ती घोडे काय असतील ते गोठ्यामध्येच राहतात. देहश्चितायाम, देहचितेवर जळतो तिथपर्यंत असतो. आणि देहश्चितायाम परलोक मार्गे, मग परलोक मार्गाने जातं कोण, तो दिसत नाही आपल्याला. तो जो सूक्ष्मात्मा, जीवात्मा, वासनात्मक देह, ज्याला लिंगदेह आपण म्हणतो, तो सूक्ष्म रूपाने, संस्कार रूपाने जो जातो, निघून जातो या देहातून, तर तो आपल्याला दिसत नाही. मग तो जातो कुठे, असा प्रश्न, असं कुतूहल प्रत्येक माणसाला असतं की आपण मेल्यावर कुठे जाणार. तर त्या संदर्भात आपला हा विचार आहे की देह हा पंचमहाभूतांचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर हा देह आपण चितेवर जाळला तर अग्नीला अग्नी मिळून जातो, वाऱ्यात वारा मिळून जातो. हे सगळे पंचमहाभूतामध्ये पंचमहाभूतं मिळून जातात. काही लोक देह पुरतात तरी पण काही दिवसांनी तो माती सगळ्यात मिळून जातो. काही लोक असं रानात फेकून देतात, कावळ्या कुत्र्याला जाऊ द्या नाश्ता होईल म्हणून. काही धर्मामध्ये देह असा डोंगरावर किंवा रानात माळावर फेकून देतात. ते जाळतं नाहीत आणि पोरतही नाहीत. काही माणसं पोरतात, म्हणजे काही धर्मामध्ये. काही नदीमध्ये सोडून देतात की चला माशा विषाला खायला होतील. आम्ही अशा अर्थाने त्या काशीला तर हा प्रकार जास्त घडतो की तसेच ते नेऊन असं चिता सोडून देतात आतमध्ये. तेव्हा सांगायचा मुद्दा, वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत आणि त्याप्रमाणे हा देहाची इल्हेवाट लागते. इल्हेवाट कोणतीही लावू देत, पण हा पंचमहाभूतांचा देह पंचमहाभूतामध्ये विलीन होतो. उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हा देह पंचमहाभूतात जातो, पुन्हा दुसरा देह माणसाला प्राप्त होतो. तो कसा होतो हा महत्त्वाचा विषय आहे. तेव्हा या देहामध्ये जो सूक्ष्म देह आहे की ज्याला वासनात्मक देह किंवा लिंगदेह आपण म्हणतो, तर तो जो देह आहे तर तो सूक्ष्म देह तो दिसत नाही कुठे जातो तो. मग जातो नेमका कुठे, त्याला शास्त्रकारांनी
तर्काने आणि विचाराने सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यांचं म्हणणं शास्त्रकारांचं असं आहे. भगवद्गीतेतलंच उदाहरण घेऊया ना आपण. भगवद्गीता म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणित ग्रंथ आहे, हा जगमान्य ग्रंथ आहे भगवद्गीता. भगवद्गीता असं म्हणते, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. वासांसी जीर्णानि यथा विहाय, वासांसी म्हणजे कपडे, जीर्णानि जीर्ण झालेले, जुने झालेले, यथा विहाय जुने झालेले कपडे माणूस जसं टाकून देतो, आणि नवाने गृह्णाती नरहा अपराणी, अपराणी वासांसी नवाने गृह्णाती नरहा, नरहा नवाने वासांसी गृह्णाती. मनुष्य दुसरे नवे कपडे जसं धारण करतो तसा हा जीवात्मा दुसऱ्या देहा म्हणजे हा जुना देह त्या कपड्याप्रमाणे टाकून देतो आणि नवीन देहामध्ये प्रवेश करतो. मग नवीन देहामध्ये प्रवेश करतो म्हणजे कोणत्या देहात प्रवेश करतो हे मात्र आपल्याला समजत नाही. आता काही काही आपल्या कल्पना, आपले संस्कार, आपल्या ज्या अनुभव आहेत की ही मुली, हे नात म्हणजे आमच्या आजीच्या ह्याच्या पोटी जन्माला आली, अमुकाच्या अमुक जन्माला आला, तशा प्रकारचे स्वभाव, तशा प्रकारचा वर्ण अनुवंशिक दिसतो आपल्याला. आणि मग आपण कल्पना करतो आणि त्या कल्पनेच्या आनंदामध्ये आपण असतो. हे खरं आहे का वगैरे. अनुवंशिकतासुद्धा आपल्याला खरी दिसते. जसं हा आईवर गेला आहे, हा बापावर गेला आहे असं आपण म्हणतो. आणि बऱ्याच वेळा तसे स्वाभाविक गुणसुद्धा त्याच्यामध्ये दिसतात जसेच्या तसे. म्हणजे भगवद्गीता सांगते, योग भ्रष्टो विजायते. जर मागची पुण्याई जर तिथपर्यंत त्याची आली असेल आणि तिथं जर त्याला मुक्काम करावा लागला, म्हणजे तिथे जर देह संपला तो, तर दुसऱ्या देहामध्ये तिथून सगळी सामुग्री पुढच्या देहात तो जातो. अथवा श्रीमतांगे हे योग भ्रष्टो भिजायते असं भगवद्गीता सांगते. योग भ्रष्ट पुरुष दुसऱ्या देहामध्ये जेव्हा जातात ना, तेव्हा ते श्रीमतांगे हे श्रीमंताच्या कुलामध्ये, योग्यांच्या कुलामध्ये जन्मास जातात. आणि तिथे त्यांचं मागचं सगळं तिथून सुरुवात होतं. जसं ज्ञानेश्वर माऊली 16व्या वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली. शंकराचार्य 8व्या वर्षामध्ये उपनिषद भाष्य करायला लागले. ही इतक्या लहान वयामध्ये शाळेत न जाता या सगळ्या गोष्टी घडतात कशा काय, होतात कशा काय. तर ही पूर्वजन्माची सामुग्री जी आहे, संस्कारात्मक देह आहे ना, तो तशी शिदोरी घेऊन पुढच्या जन्मात जातो. आणि तिथेसुद्धा त्याचं ठरलेलं आहे कुठे जायचं, कोणत्या देहात जायचं. तर भगवद्गीता असं सांगते की त्याच्यावर या श्लोकावर माऊलींनीसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये एकच ओवी लिहिलेली आहे. एका श्लोकावर फक्त एकच ओवी असणारं हे उदाहरण आहे. तर माऊली असं म्हणते, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे, नवीन वस्त्र घालतो, तैसे देहांतरा स्वीकारिजे चैतन्यनाथे. आता चैतन्यनाथ दुसरा देह स्वीकारताना नवीन देह धारण करतो असं जे म्हटलंय, तर चैतन्य जे आहे म्हणजे आत्मा, शुद्ध आत्मा, तो आत्मा कुठेही जात नाही. मग जातो कोणता, इथे अर्थ घ्यायचा, जीवात्मा जातो. म्हणजे जीव जो आहे ना, तो सगळे संस्कार घेऊन तो तिथे जातो आणि संस्कार रूपाने तो तिथे होतो. पण चैतन्य सर्वगत सदा सम असं म्हटलं आहे. चैतन्य हे व्यापक आहे आणि चैतन्य हे कुठेही जात नाही. ब्रह्म हे जसं सर्वगत आहे, ब्रह्मालाच आत्मचैतन्य असं म्हटलेलं आहे. देहापुरतं जे आहे, देह उपाधी लागली म्हणून आपण त्याला आत्मचैतन्य म्हणतो, पण तेच ब्रह्मचैतन्य आहे, ते सगळीकडे आहे. मग जातं कोणता देह, जातं कोणतं चैतन्य, तर जीवात्मा जातो. ज्याला जीवत्व आलेलं आहे, अहमत्व जे धारण केलेलं आहे, तो तिथे संस्कार घेऊन जातो आणि तिथे जन्म होतो. आणि मग तिथे गेल्यावर, जन्म झाल्यावर तो पुढे काय करतो, काय केलं पाहिजे, त्याचं कर्तव्य काय, मनुष्य जन्माचं कर्तव्य काय, हा जो विषय आहे, हा विषय आता आपण दुसऱ्या भागामध्ये पाहूया.
आजचा व्हिडिओ इथे संपूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या, ज्ञान दुसऱ्यांना द्या. ज्ञानासारखं दुसरं पुण्य नाही. नाही ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखं दुसरं पुण्य नाही. ज्ञानदान करा, ज्ञान समृद्ध करा. रामकृष्ण हरी.